राज्यामध्ये बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे चांगलंच गाजतंय आणि या प्रकरणामध्ये एकीकडे बीड पोलीस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी केली जाते, तर दुसरीकडे याच पोलीस ठाण्यामध्ये 5 नवे कोरे पलंग आणलेले आहेत आणि चर्चेला उधाण आलेलं आहे। हे पलंग पोलीस स्टेशनमध्ये कोणासाठी आणण्यात आले असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण पोलीस स्टेशनमध्ये पलंग कशासाठी हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे। मात्र कालपर्यंत 5 पलंग होते, आज त्यातील 1 पलंग गायब झालेला आहे, त्यामुळे 1 पलंग नेमका गेला कुठे हा सवाल उपस्थित केला जातोय। जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत, तर त्याची सोय करावी। तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी। तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत। पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले। यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं, पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही। ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे। केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत, पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही। तर या सगळ्या प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत, पाहूया। तर खरंच वाल्मिक कराडसाठी हे पलंग आणण्यात आलेले आहेत का हा सवाल आहे। कराडच्या पोलीस कोठडीनंतर पलंग का आणले? पोलीस ठाण्यामध्ये पलंगांची आवश्यकता आहे का? राज्यात सर्वच पोलीस स्टेशनमध्ये पलंग आहेत का? तर 5 पलंगांमधला 1 पलंग नेमका गेला कुठे हा महत्त्वाचा सवाल आहे। तर मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाला म्हणजेच कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा मोठा दावा विजय वडेट्टीवारांनी केल्यामुळे विविध चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड असेल तर मोठा आका कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे वडेट्टीवार यांचं विधान धनंजय मुंडेंनी मात्र खोडून काढलेलं आहे। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। दरम्यान मसाजोग हत्याकांडावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधलेला आहे। बीडचे बिल क्लिंटन अशी टीका राऊतांनी केली आहे, तर सचिन खरात यांनी वाल्मिक कराड यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे, पाहूया। हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे, पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही। तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे
आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होतं, आता बिड क्लिंटन आलेलं आहे. हेच वाल्मी कराड मध्यंतरी फरार झाले होते. नंतर ते 20-22 दिवसानंतर पुण्यातील CID ऑफिस मध्ये जाऊन त्यांनी सरेंडर केलं. ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की वाल्मी कराडींची नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल आणि नक्कीच या कुटुंबाला, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल. तर वाल्मी कराडने पुण्यामध्ये CID समोर सरेंडर केलं. ज्या कारने तो CID ऑफिसमध्ये पोहोचला त्या कारवरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोगमध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्या ताफ्यात असलेली स्कॉर्पिओ कार होती. ही स्कॉर्पिओ कार घेऊन वाल्मी कराड CID ऑफिसमध्ये आल्याचा खळबळजनक दावा सोनवणेंनी केलेला आहे. तर हत्येच्या दिवशी आरोपी परळीमध्येच असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी. त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो. याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी, त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय. आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावर सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी, जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी, ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला. ही गाडी. यानंतर एक मोठी बातमी समोर येते. वाल्मी कराड यांना मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होतोय. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलेली आहे. वाल्मी कराडांना कोठडीकडे जाऊन भेटणारा तो सरपंच कोण, असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे. तर वाल्मी कराड यांना मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होतोय. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलेली आहे. वाल्मी कराडांना कोठडीकडे जाऊन भेटणारा तो सरपंच कोण, धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक अपडेट्स येताना आपल्याला आता बघायला मिळत आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. वाल्मी कराड यांना मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणखीन वेगाने होणार आहे. एका बाजूला CID तपास सुरू आहे तर दुसरीकडे आता संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी केली जाते. IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात SIT स्थापनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर SIT ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची टीम या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. मात्र या SIT पथकातील काही जणांवरती देशमुखांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतलेला आहे. तर आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केलेली असून आता ते नेमके अधिकारी कोण, असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. SIT पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या 4-2 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत, प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही, परंतु जे साईड ॲक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत. ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण राज्यभरात